हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायब करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. सत साहिब बोलो सतगुरुदेव की जय. बंदी छोड़ कबीर परमेश्वर जी की जय. बंदी छोड़ गरीबदास जी महाराज जी की जय. स्वामी रामदेवानंद जी गुरु महाराज जी की जय हो. गरीब नमो नमो सतपुरुष को नमस्कार गुरु के नहीं. सुर नर मुनिजन साधुआं संतों सर्वस्ती नहीं. सतगुरु साहेब संत सब डंडो तुम प्रणाम. आगे पीछे मध हुए तिनको जहाँ कुर्बान. नराकार निर्विषम काल जाल वैभंजनम निर्लेपम निज निर्गुणम अकल अनुवेशुंदनम. सोहम सुरति समापतम सकल समान नानेरतल. उज्ज्वल हिरंबर हरदमम बेपरवा अथा है वार पार निमज्जतम. ग्रीव जो सुमर सिद्ध होई गणनायक गलता ना करो अनुग्रह सोई पारस पद परवाना. आदि गणेश मनाऊं गणनायक देवन देवा. चरण कमल लो लाऊं आद्यंत करूं सेवा. परम शक्ति संगीतम रिद्धि सिद्धि दाता सोई. अवगत गुण अतीतम सत्य पुरुष निर्मोही. जगदम्बा जगदीशम मंगल रूप मुरारी. तन मन अर्पों शीशम भक्ति मुक्ति भंडारी. सुर नर मुनि जन ध्यावे ब्रह्मा विष्णु महेशा. शेष सहस मुख गौवे पूजे आदि गणेशा. इंद्र कुबेर सरीखा वरुण धर्म राय ध्यावे. समर्थ जीवन जी का मन इच्छा फल पावे. 33 कोटि आधारा ध्यावे सहस 88. उतरे भव जल पारा कट है यम की फांसी. 33 कोटि आधारा ध्यावे सहस 88. उतरे भव जल पारा कट है यम की फांसी. कर जोरूं विनती करूं धरूं चरण पर शीश. गुरु जी राम देवानंद जी महाराज ने दियो नाम बख्शीश. कोटि कोटि सिजदा करूं कोटि कोटि प्रणाम. चरण कमल में राखियो मैं बंदी जाम गुलाम. कुत्ता हूँ गुरुदेव का रामपाल दास का नाम है. गले प्रेम की जेवड़ी जहाँ खेचो वहाँ जाऊँ मैं. तो करो तो बावड़ू दूर दूर करो तो जाऊं. जो राखो तो ही रहूं. जो देवो सो खाऊं. जय इब के सतगुरु मिले
सब दुख आँखों रोए, चरणों ऊपर शीश धरूं, कहूँ जो कहनी हो। कबीर साईं मिल लेंगे, पूछेंगे कुशलात, आदि अंत की सब कहूँ, अपने दिल की बात। गुरु जी तुम ना भूलियो, चाहे लाख लोग मिल जाएं, हमसे तुमको बहुत है, तुम जैसे हमको नहीं। तुमरे विसारे क्या बने, मैं किसकी शरण में जाऊं। शिव ब्रंच मुनि नारदा, इनके हृदय ना समाऊं। अवगुण किए तो बहुत किए, अवगुण किए तो बहुत किए, करत न मानी हार। बावे बंदा बख्श दियो हो, बावे गर्दन उतार। अवगुण मेरे बाप जी, बख्शो गरीब नवाज। जो मैं पूत कुपूत हूँ, बोहर पिता को लाज। मैं अपराधी जन्म का, नक्शिक बरे विकार। तुम दाता दुख भंजना, मेरी करो शंभर। परमेश्वराचा महिमा ऐकण्यासाठी उपस्थित असलेल्या ज्या पुण्यात्म्यांच्या, ज्या प्राण्यांच्या युगानुयुगांच्या शुभ संस्कारांचा उदय होतो, त्यांना मानवी शरीर प्राप्त होतं आणि ज्या जीवात्म्यांना मानवी शरीरात परमात्मा प्राप्तीची प्रेरणा निर्माण होते, ते खूपच शुभ संस्कारी हंस असतात आणि ज्यांना सद्गुरू लाभतात, सत्साधना प्राप्त होते, ते अतिशय नशीबवान असतात. जसे गुड, बेटर, बेस्ट. आता तुम्ही जेवढे प्राणी आहात, जेवढे पुण्यात्मे आहात, ते बेस्ट क्वालिटीचे आहात, परमात्म्याचे अतिशय प्रिय आत्मे आहात. आणि जे मानवी शरीर प्राप्त करून परमात्म्याच्या भक्तीत रुची नाही ठेवत, ते मागच्या जन्मात पशुपक्ष्यांच्या योनीतून आलेले प्राणी असतात. आणि ज्यांच्यामध्ये परमात्मा प्राप्तीची प्रेरणा असते, ते मागच्या जन्मीही मनुष्य होते. आता पुण्यात्म्यांनो, अध्यात्म मार्गाचं ज्ञान नसल्याने ही भिन्न भिन्न प्रकारची मतमतांतरे प्रारंभ झाली. ज्यापैकीच एक माथे फिरू पंथ सुरू आहे, ब्रह्माकुमारी. तो एका प्रेताने चालवलेला आहे. आणि ते काय म्हणतात की मनुष्य तर मनुष्यच राहतील आणि इतर प्राणी ते इतर प्राणीच बनून राहतील. त्यांचं तर इथपर्यंत विधान आहे की जी व्यक्ती आज ज्या स्थितीत आहे, त्यांच्या विधानानुसार तर हे सिद्ध होतं की स्त्री ही स्त्रीच राहणार, मनुष्य हे मनुष्यच राहणार. आणि त्यांचं काय विधान आहे की आज कोणी लंगडा आहे, आंधळा आहे,
काणा आहे, मुका आहे किंवा निरोगी आहे, तर 5000 वर्षांनंतर त्याचं तेच नाव असेल, त्याच्या मातापित्यांचं तेच नाव असेल, तेच गाव असेल, तेच स्थान असेल, आणि आंधळा आहे तर आंधळाच राहील. मग खड्ड्यात गेली ही भक्ती. काय फायदा आहे अशा भक्तीचा? अक्कल या लोकांना? त्यातही भ्रम आहे. न जाणू किती प्राणी गुंतून बसले आहेत. तर पुण्यात्म्यांनो, सर्वात आधी आपल्याला तो अध्यात्म मार्ग समजला पाहिजे आणि मग गुरु ग्रहण केला पाहिजे. अन्यथा आपण असंच आपल्या जीवनाचा नाश करून घेऊ. आता जसं श्रीमद भगवद्गीतेत अध्याय नंबर 2 श्लोक नंबर 53 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणतोय की अर्जुन, ज्यावेळी तुझी बुद्धी भिन्न भिन्न प्रकारच्या भ्रमित करणाऱ्या वचनांपासून दूर होऊन एक परमात्म्याच्या यथार्थ ज्ञानावर एकवटेल, स्थिर होईल, तेव्हा तू योगाला प्राप्त होशील. अर्थात तेव्हा तू योगी होशील, भक्त होशील. योगी मीन्स परमात्म्याच्या प्राप्तीकरता प्रयत्नशील व्यक्ती. त्याला भक्त म्हणा, योगी म्हणा, साधक म्हणा. तर आजवर जितकी मते आहेत, जितके पंथ आहेत, सर्वांचे भिन्न भिन्न विचार आहेत, भिन्न भिन्न साधना आहेत. परमात्म्याच्या परिभाषेशी हे लोक परिचित नाहीत. तर त्यासाठी परमात्मा येतात. तुम्हाला पुष्कळ वेळा समजावलं आहे, खूप वेळा ज्ञान सांगितलं आहे आणि सांगतच राहू, कारण की हे असं अनमोल ज्ञान आहे जे तुम्हाला दोन्ही लाभ देतं. जसं कोणी रुग्ण असतो आणि त्याला भूक नाही लागत, ज्वर ज्याला होतो, आणि मनुके, बेदाणे, खिसमिस, सफरचंद, संत्रे, अन्न जे रोज खातो तेही त्याला कडू लागतात, जिभेवर ठेवलेही नाही जात, थुंकून टाकतो. तर त्यासाठी काय ट्रीटमेंट आहे? कडू गोळीच घ्यावी लागेल, नकोशी वाटली तरीही घ्यावी लागेल. जसं मलेरिया झाला तर त्यासाठी कुनीन खावी लागेल, आणि कडू लागली तर लागो, ती खावीच लागेल, चव मारावीच लागेल, आणि तेव्हाच तो रोग जाईल आणि तीच कडवट वाटणारी भाकरी, मनुके, बेदाणे हे पुन्हा स्वादिष्ट लागतील. तर पुण्यात्म्यांनो, हे ज्ञान तुम्हाला पुन्हा पुन्हा ऐकून घ्यावं लागेल. ह्या सत्संगाने ही दोन्ही कामे होतील. तुमचा ज्वर पण उतरेल आणि हेच सत्संग ऐकल्याने हे कुनींचं काम पण करेल. कारण पहिल्या वेळी जी व्यक्ती ऐकेल, 1-2 प्रकारचे श्रद्धाळू येतात. एक तर असं असतं की त्याच्या ज्या काही परंपरेनुसार साधना तो करतोय आणि मग त्याला हे ज्ञान ऐकायला मिळतं. त्याला विशेष नाही वाटत परमात्म्याची भक्ती, कारण की त्याच्या पापकर्मांमुळे त्याच्यामध्ये, त्या अंतःकरणामध्ये ह्या पापकर्माचा ज्वर तयार झालाय, आणि त्या पापकर्मांमुळेच त्याला आज भूक त्या परमात्म्याचे हे अमृत वचनरूपी मनुका, बेदाणे ही रूपही नाही चांगली वाटत. एकतर उठून चालू लागेल किंवा असंच कोणाबरोबर गप्पा मारत बसेल. त्याला असं सांगितलं की दादा मोठ्याने बोलू नको, सत्संग ऐकू दे, तर तो तिथून निघून तरी जाईल किंवा डुलक्या काढत बसेल, बसल्या बसल्या झोप काढेल. तर तो त्याच्यामध्ये पापकर्मांचा इतका प्रभाव असतो की त्याला चांगली नाही वाटत परमात्म्याची कथा. तेव्हा त्यावर हाच उपाय आहे की याने नको असले तरी बसावे
आणि ऐकत राहावे, आवडो अथवा ना आवडो. ह्या वाणीमध्ये इतकी शक्ती आहे की काही पापांचा ही वाणी ऐकल्यानेच आणि ही वाणी सांगत असताना त्या रेंजमध्ये नुसतं बसून राहिले तरीही काही पापे नष्ट होतात, जे ज्ञान यज्ञानेच होतात. तेव्हा ह्यासाठी पुण्यात्म्यांनो, त्याच्याकरता हे कुनींचं कामही करेल आणि जेव्हा तो ज्वर उतरेल, अंतःकरणात जो पाप प्रभाव असेल तो कमी होईल. त्यानंतर मग हे मनुका बेदाण्यांचंही काम करेल. इतकं छान वाटेल जसं ताप उतरल्यानंतर बरा होतो प्राणी. मग त्याच भाकऱ्यांबरोबर ना भाजीची आवश्यकता वाटते, इतकी सपाटून भूक लागते. भूक लागलेली असते, घरचे म्हणतात भाजी बनवतो आता, भाकरी तर आहे. तर तो म्हणतो भाकरी येऊ दे, भाजीचं नंतर बघू. इतकी सपाटून भूक लागते. आणि जेव्हा तो तशात आजारी पडतो तेव्हा 3 प्रकारच्या भाज्या बनवल्या तरी तो नाही खाऊ शकत. तर पुण्यात्म्यांनो, ज्या पुण्यात्म्यांचे हे पापकर्म अंतःकरणातले समाप्त होतात, त्यांचे आत्मे बरे होतील हे ज्ञान ऐकल्यामुळे. आज ते हजार किलोमीटरहून 1500 किलोमीटरहून चालत येत. इतकी भूक वाढली आहे त्यांची की हा मनुका बेदाणा, रामनामाचा हा आहार करण्यासाठी सतलोक आश्रम बरवालामध्ये येत आहेत. तर त्यासाठी हे ज्ञान आपल्याला अनेकदा सांगितलंय आणि परत परत सांगतच राहू. हे दोन्ही कामं करतं. ज्याला कोणत्याही कारणाने काही परत आजारी आत्मा पडायला लागतो, तेव्हा हे ज्ञान ऐकल्यामुळे हे अँटीबायोटिक कॅप्सूल खाल्ल्याने त्याचा परत पापनाश होत जातो, आत्मा पुन्हा बरा होतो. कारण की आपल्या जीवनात लहान मोठे रोग येतच असतात, त्यांच्यासाठी ट्रीटमेंट चालूच असते, जीवन सुरूच असते. अगदी ह्याच प्रकारे सत्संगाला आल्यामुळे, परमात्म्याची वचने ऐकल्याने आत्मा पुन्हा काही कारणांनी पापग्रस्त होतो आणि काहीशी नावड होते साधनेत. तर सत्संग ऐकल्याने, दर्शन घेतल्याने, प्रणाम केल्याने, आशीर्वाद घेतल्याने ती पुन्हा पापे निघून जातात, बरे वाटू लागते. तर ह्यासाठी तुम्ही सत्संग लक्ष देऊन ऐकला पाहिजे. एखाद्या सत्संगाप्रमाणे ऐकला पाहिजे. वेळ काढा. कधी घरी बसला आहात, सुट्टी असेल तर सत्संग चालू करा. एकाग्र चित्ताने ऐका. एकेका वाणीवर लक्ष द्या. काय सांगितलं जात आहे, मग त्याविषयी छोटे मोठे दोष मनात असतील तर विचार करा, लगेच सेट होते. तर प्रसंग चालू आहे की ते परमात्मा हे यथार्थ ज्ञान सांगण्याकरता स्वतःच येतात. सगळे वेद प्रमाण देतात. ऋग्वेद मंडल नंबर 9, सूक्त नंबर 1, मंत्र 8 आणि 9 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 आणि सूक्त 20 मंत्र 1 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86 मंत्र 26 आणि 27 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 82 मंत्र 1, 2, 3 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 54 मंत्र 3 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 94 मंत्र 1 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 95 मंत्र 2 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 96 मंत्र 16 पासून 20 पर्यंत, इतरही अनेक ठिकाणी, यजुर्वेद अध्याय नंबर 29 मंत्र 25 मध्ये, इतरही अनेक ठिकाणी परमात्म्याच्या महिमेचे वर्णन आहे. त्यात काय लिहिलंय की तो पूर्ण परमात्मा, ज्याने सगळ्या सृष्टीची रचना केली आहे, ज्याने सर्व जीवांनाही उत्पन्न केलं आहे, तो वरच्या लोकात, धूलोकात म्हणजे तेजोमय लोकात, त्याच्या 3ऱ्या पोर्शनमध्ये बसलाय, टॉपमोस्ट प्लेसमध्ये. आणि तिथून गती करत येतात आणि इतक्या वेगात येतात जशी वीज, विद्युत वरून येत आकाशातून वीज कोसळते.
आणि कोणत्या उद्देशाने येतात, चांगल्या आत्म्यांना भेटतात, त्यांचा तत्वज्ञानाशी परिचय करवतात, आपल्याद्वारे रचलेल्या सृष्टीला जसेच्या तसे सांगतात. तर पुण्यात्म्यांनो, ते परमात्मा चारही युगांमध्ये येतात. काळाने सर्वांना भ्रमित केलेला आहे. परमेश्वर येतात, आपलं यथार्थ ज्ञान सांगतात. जे बुद्धिमान व्यक्ती असतात ते ज्ञान ग्रहण करून परमात्म्याची भक्ती करून सतलोकात जातात, 84 लाख योनींच्या कष्टातून वाचतात. तर ह्याच उद्देशाने परमात्मा चारही युगांमध्ये आले. चारों युग में मेरे संत पुकारे, कूक कहा हम हेल रे, हीरे माणिक मोती बरसे, ये जग चुगता डेल रे. परमेश्वर कबीर साहेबजी म्हणतात, आम्ही चारही युगांमध्ये आलो आणि चारही युगांमध्ये मी माझ्या प्रिय आत्म्यांना हे ज्ञान सांगितलं. जे दृढ भक्त होते, चांगले आत्मे होते, त्यांनी माझ्या ज्ञानाचा स्वीकार केला आणि माझ्याशी परिचित होऊन माझा लोक बघून सतलोकला जिथे मी राहतो तिथे नेल्यावर परमात्म्याने त्यांना परत आणले. प्रत्येक युगात 1, 2, 4 आत्म्यांना असं केलं. कलियुगात ज्या महापुरुषांना परमात्मा भेटले, जे दासाच्या नॉलेजमध्ये आहे आणि ज्यांना आपण मोक्ष मिळाल्याचं मानतो, आदरणीय धर्मदास साहेबजी, आदरणीय मलुकदास साहेबजी, आदरणीय नानक देव साहेबजी, आदरणीय दादू साहेबजी, आदरणीय गरीबदास साहेबजी, गाव छोड़ानी, जिल्हा झज्जर, हरियाणा वाले, आदरणीय घीसादास साहेबजी, गाव खेकड़ा, जिल्हा बागपुर, उत्तर प्रदेश वाले, आदरणीय स्वामी रामानंद जी, बनारस काशी, उत्तर प्रदेश वाले, ह्या महापुरुषांना परमात्मा भेटले आणि त्यांना सचखंडला घेऊन गेले, जिथे भगवान राहतात, जिथे आपण सर्वच आधी राहत होतो. पुण्यात्म्यांनो, हे ज्ञान आजवर काळाने इतकं लपवलेलं की कोणाला चाहूलही नाही लागली. आणि आता हे परमात्म्याला सार्वजनिक करायचं होतं. ही वेळ पूर्वीच निश्चित केली होती. ती वेळ आली आहे, ती योग्य वेळ आली. तर आता हे पूर्ण विश्वात पसरेल आणि सर्वांना आस आहे भगवानाची. आता न कळतपणे कोणी कितीही चूक करू दे, त्या कामाला चांगले मानतो. कोणी कसाही आहे, बकरी कापतो, गाय कापतो, म्हैस कापतो, तरी तोही असं मानतो, ठीक आहे, आजोबा करायचे, पणजोबासुद्धा हेच काम करायचे आणि वडीलसुद्धा हेच करायचे, नो प्रॉब्लेम. आता कोणी दारुडा आहे, दारू पिऊन त्याला चांगली मानतो आणि लाच घेतो, मोठा अधिकारी होऊन मोठा आनंद मानतोय. जेव्हा त्याला ज्ञान होईल, हे विष दिसायला लागेल आणि हात पण नाही लावणार, अशी कर्मे बिघडवतो. मग कॅन्सर होईल, पाय मोडेल, आंधळा होईल, पुढच्या जन्मात मग कुत्रे, गाढव, डुक्कर बनून कुठे फिरत राहतील. तर आम्हाला केवळ आपल्या ह्या वर्तमानाची चिंता आहे, तर परमात्म्याला तुमच्या भविष्याची खूप चिंता आहे. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 32 मध्येही याचं प्रमाण आहे. गीता ज्ञानदाता म्हणतो की अर्जुन, मी आत्ता तुम्हाला जे 25 पासून 30 पर्यंत तुम्हाला जे ज्ञान सांगितलंय की कोणीतरी देवतांची पूजा करून निश्चिंत आहे, कोणी केवळ व्रत उपवास करतो, कोणी योगाभ्यासही करतो, कोणी स्वाध्याय करून त्यात आपला मोक्ष मानतो आणि कोणी अहिंसावादी टोकाचं व्रत करतच मानतो की मी मोक्ष प्राप्त करेन, जसं तोंडावर पट्टी बांधून अनवाणी चालणं, जशी ही जैन लोक फिरतात. तर परमात्म्यांनी मग गीता ज्ञानदाता म्हणतो की हे सगळे आपापल्या साधनेला पापनाशक समजतात. म्हणजे पापनाश झाला तर मोक्ष मिळेल. सगळेजण ह्यासाठी करतात की जी साधना जो कोणी करत असेल तिला चांगली मानतो, योग्य मानतो, नाहीतर त्याच्या लक्षात येईल की दिशा चुकीची आहे, लगेच सोडून देईल. तर ते सर्व आपापल्या साधनेला पापनाशक मानतात, म्हणजे योग्य मानत आहेत. पण 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात म्हटलंय की अर्जुन, ह्या योगांची म्हणजे धार्मिक अनुष्ठानांची माहिती परमात्म्याने आपल्या मुखकमलातून सांगितली आहे.
त्यात सविस्तर सांगितलेली आहे. ह्याला सूक्ष्मवेद तत्वज्ञान म्हणतात. हे जाणून घेतल्यावर तू सर्व पापकर्मातून मुक्त होशील. 4थ्या अध्यायाच्या 33व्या श्लोकात म्हटलंय की अर्जुन, ह्या द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. सांगण्याचा अर्थ हा आहे की आंधळेपणाने डोळे मिटून पाहून पाहून हा द्रव्ययज्ञ करणं म्हणजे कुठे चादरी वाटल्या, जसं कुठे धर्मशाळा बनवली, कुठे भंडारे केले आणि कोणाला दक्षिणा दिली, म्हणतात की ह्या प्रकारे विचार न करता माहितीशिवाय हा द्रव्यमय यज्ञ करण्याऐवजी ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे, म्हणजे तत्वज्ञान समज. मग ते तत्वदर्शी संत तुला जे ज्ञान सांगतील मग त्याप्रमाणे कर. गुरु बिन माला फेरते, गुरु बिन देते दान, गुरु बिन दोनों निष्फल है, चाहे पूछो वेद पुराण. 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात म्हटलंय की ते तत्वज्ञान तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजून घे, त्यांना साष्टांग नमस्कार करून. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 65 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणतो की मला नमस्कार कर, माझा भक्त हो. नो, ह्यात काही शंका नाही, तू मलाच प्राप्त होशील. आपल्याला केवळ प्रणाम करण्याविषयी त्याने दिशा निर्देश दिला आहे आणि तत्वदर्शी संतांविषयी म्हटलंय की त्यांना दंडवत प्रणाम केला जातो. तर त्याने म्हटलंय की त्यांना दंडवत प्रणाम केल्याने 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात कपट सोडून नम्रतापूर्वक प्रणाम केल्यामुळे ते तत्वदर्शी संत तुला त्या परमात्म तत्वाचं ज्ञान करवतील, ते तत्वज्ञान तुला सांगतील. तर परमात्मा स्वतः तत्वदर्शी संताची भूमिकाही करायला आले होते. जेव्हा रामानंदजी 104 वर्षांचे वयोवृद्ध महापुरुष होते, ब्राह्मण होते, 4ही वेद, 18 पुराणे, 11 उपनिषदे कंठस्थ पाठ केलेले होते. परमात्मा लीलेमध्ये वयाने 4 वर्षांचे होते, 5 वर्षांचे होते. त्यावेळी रामानंदजी 104 वर्षांचे वृद्ध ब्राह्मण होते आणि त्यावेळी परमात्म्यांनी त्यांच्या ज्ञानाला फेल केलं आणि सतलोकी घेऊन गेले. तिथे परमात्म्याला बघून रामानंदजी जेव्हा परत आले, समाधी मोडली त्यांची, तेव्हा म्हणाले, दोहू ठोड़ है एक तू भया एक से दो, और गरीबदासम कारणे तुम आए हो मग जो. आता इथे गरीबदासजींचे जे सोबत नाव येते, असं समजा ज्याप्रमाणे तुलसीदासजींनी लाखो वर्षांपूर्वीची रामायणाची घटना किंवा कथा जशीच्या तशी आपल्या लँग्वेजमध्ये मांडलेली आहे, त्यामुळे तुलसीदासजींचे नाव येते, परंतु गुणगान श्रीरामचंद्रजींचे आहे. तर त्याच प्रकारे गरीबदासजींनाही परमात्मा सचखंडाला घेऊन गेले होते, तिथून मग परत आणून सोडलं होतं. त्यानंतर परमेश्वरांनी त्यांचा ज्ञानयोग उघडला होता. आदरणीय गरीबदास साहेबजींनी परमेश्वराचा महिमा कलमतोड लिहिला, डोळ्यांनी पाहिलेला. तर काय म्हटलंय, दोहू ठोर है एक तू बया एक से दो, गरीबदास हम कारणे तुम आए हो मग जो. रामानंदजी म्हणत आहेत, गरीबदासजी सांगत आहेत, तुम साहेब तुम संत हो, तुम सतगुरु तुम हंस, गरीबदास तेरे रूप बिना और न दूजा अंश. बोलते रामानंद जी सुनो कबीर करतार, गरीबदास सब रूप के तुम ही सृजनहार. तुम साहेब तुम संत हो, तुम सतगुरु तुम हंस. आता पुण्यात्म्यांनो, ते परमात्मा 600 वर्षांपूर्वी आले होते. 4ही युगात येतात. सतयुग में सत सुकृत कह टेरा, त्रेता नाम मुनींदर मेरा.
द्वापर में करुणा में कहाया, कलियुग नाम कबीर धराया. तर परमात्मा जेव्हा कलियुगात सन 1398 मध्ये सतलोकातून शरीरासह आले, संवत 1455 ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला, म्हणजे ज्येष्ठ उतरतीच्या पौर्णिमेला पहाटे ब्रह्ममुहूर्तावर परमात्मा सतलोकातून आले, शिशुरूप धारण करून कमळाच्या फुलावर विराजमान होऊन. तिथून निरुनिमा नावाचे एक विणकर दाम्पत्य निस्संतान होते, परमात्म्याला घेऊन गेले. हे प्रत्यक्ष बघणारे होते एक रामानंदजींचे शिष्य ऋषी अष्टानंदजी, जे त्याच सरोवरात लहरतारा सरोवरात स्नान करून तिथे थोड्या वेळाकरता आपल्या गुरुजींनी सांगितलेली साधना करत असत. त्याच दरम्यान परमात्मा सतलोकातून येऊन त्या कमळाच्या फुलावर विराजमान झाले होते. आजचा जो विषय आहे त्याच्याकडे येऊ, ही थोडीशी भूमिका करावी लागली. आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा इथे येतात. आपण सगळे आज भले ब्राह्मण असू, भले कोणत्या इतर कास्टमध्ये जन्मले असू, आणि भले आपण हिंदू असू, मुसलमान असू, शीख किंवा ख्रिश्चन किंवा इतर अन्य कोणत्याही धर्माशी संबंधित असू, आपण सर्व एका परमात्म्याची लेकरं आहोत, कबीर साहेबांची. भले कुणी मुंगी असेल, हत्ती असेल, डास असेल, माशी असेल, कुत्रा असेल, गाढव असेल, डुक्कर असेल, ही सगळी त्या परमात्म्याची लेकरं आहेत. त्या भगवानाला हे तितकेच प्रिय आहेत जसे दासाने म्हटलं होतं. आता हे असंच आहे की जे कोणत्याही माता पित्याचे कोणी कसाही बालक असो, भले ते पांगळं असो, दासाने पाहिलंय की जन्मजात एक बाळ असं होतं, अगदी हात मुडपलेले, तोंड देखील वक्र, लाल झालेलं, बोलता येत नसे. त्याची आई आणि त्याचे पिता त्याचे इतके लाड करायचे, त्याला त्याची लाळ पुसून टाकायचे व्यवस्थित, मग त्याचं तोंड धुवून लाड करायचे. तेव्हा तो तर होता 12-13 वर्षांचा, त्यावर झोपून राहत असायचा खाटेवर. तर पुण्यात्म्यांनो, आपण त्या परमात्म्याची लेकरं आहोत. आणि आज भलेही कोणी गाढव आहे, कोणी डुक्कर बनलाय, भले कोणी कुत्रा होऊन दुःख भोगतोय, त्या परमपित्याला तितकेच आवडतात. भले कोणी गाय आहे, म्हैस आहे, कोंबडा आहे, बकरा आहे, आणि जो ह्यांना त्रास देतो, खातो, मारतो, त्या परमपित्याला खूप त्रास होतो. आणि ह्या काळाने आपल्यावर असा अन्याय केलाय की तो आमच्या पित्याचा सूड घेत आहे. ह्या दुष्टांनी चूक तर स्वतः केली तिथे, जेव्हा इतकं तिथे सुखाचं स्थान होतं, कशाचीच कमतरता नव्हती. ह्याला बकवाद सुचली, तपश्चर्या केली, वेगळं राज्य मिळवीन. सांगा, हवं तर शेकडो ब्रह्मांड घे, एका खाटेवरच झोपायचंय, हवं तर 20 खोल्यांचा महाल बनव, एका खाटेवर, एका खोलीत, एका कोपऱ्यात झोपायचे जीवाला, बाकी बकवाद कशासाठी? तर ही अशाच प्रकारची वृत्ती आपली होणार आहे. आणि मग ह्याने त्या मुलीबरोबर जो दुर्व्यवहार केला, स्वतः चूक केली, परमात्म्यांनी हाकलून दिलं तर त्याचा शत्रू झाला. आता आपण आलो चुकून त्या परमपित्याची लेकरे या काळाच्या जाळ्यात. आता हा प्रतिशोध घेत आहे. तुम्हीच बघा, कोणताही जीव सुखी आहे का? सगळ्या अशा मर्यादा बनवल्या, जशा घरात बघा, घराघरात महाभारत रोज होत असतं. असा संयोग तयार केला आहे की जसा सासू तर असेल 50 वर्षांची आणि सून असेल 18 किंवा 20 वर्षांची. आता 50-55 वर्षांच्या व्यक्तीचा आणि 15-20, 18-20 वर्षांच्या बालकाचा कधीच स्वभाव जुळणार नाही. आणि दोघांना राहायचं एकत्र, दोघांची उभी भांडणं चालणार, तर शांतता नांदणारच नाही. याने अशा पद्धतीने सेट केलंय. तर पुण्यात्म्यांनो, ह्याला कोणताही पर्याय नाही. एकतर ज्ञान समजून घ्या, आणि ज्ञान समजून मग त्या ज्ञानाच्या आधाराने शांतता नांदू शकते. एक उदाहरण आहे. एक सासू आपल्या सुनेला खूप मारायची, धमक्या द्यायची, छळायची, छोट्या छोट्या गोष्टींवरून खूप दुःखी करायची.
तर एक दिवस तिच्या सासूला तिची एक म्हातारी मैत्रीण होती, ती म्हणू लागली की ताई, चल सत्संग ऐकून येऊ. मी आज लेट होईन, थोडी उशीर होईल मला, एकटी मी नाही जाऊ शकणार, तू माझ्यासोबत ये. ती नेहमी सत्संगाच्या नावाने नाव ऐकूनच चिडायची, पण त्या दिवशी आपल्या मैत्रिणीमुळे ती नाही म्हणू शकली नाही. चल तुझ्यासोबत येते मी, मला आवडत नाही सत्संग वगैरे, ह्यामध्ये तर नुसते आळशी लोक जातात, बेकार व्यक्ती जातात, जे काम नाही करत. करून खा, घेऊन दे, हीच मोठी गोष्ट. अशा प्रकारचे फॉर्म्युले आम्हा सर्वांचे होते. तर म्हातारी गेली, तेव्हा तिथं ज्ञान ऐकलं. सत्संगात हेच सांगितलं जातं की जे भाग्यात लिहिलं असेल ते तर नक्की होणारच आहे. जसं काही नुकसान झालं घरात, कोणीही करून खुश होत नाही आपल्या घरची हानी, आणि तरीही होते कोणत्याही कारणाने. तेव्हा जे दुसरे जे मोठे असतात ते लहानांच्या मागे लागतात. सासू सुनेच्या मागे लागते, तू हा नाश केलास, तू मागे पुढे पाहत नाहीस, घराचा नाश करशील, घरात कलह करशील. तर सत्संगात सांगितलं जात होतं की जे नुकसान होणार होतं ते झालेलं आहे, ते तर होणारच होतं. अरे मग आता विनाकारण किरकिर का करायची? भगवानावर विश्वास ठेव, झालं ते झालं, कोण जाणे अजून काही मोठं संकट आलं असतं, थोडक्यात निभावलं. आणि पुण्यात्म्यांनो, साबण आणि पाण्याचा स्वभाव आहे, कपड्यातला मळ अवश्य काढतील ते जे त्याच्या संपर्कात येतील. आणि प्रयोग करणारा चांगला माणूस असेल तर, जाणकार असल्यास, तर सत्संगाला आल्याने आत्म्याला नक्कीच वेदना होतात. आणि आजवर आपण जे ज्ञान ऐकलं होतं त्यावर आधारित झालं हे. जेव्हा हे ऐकलं तर आपण का नाही डायव्हर्ट होणार? त्या म्हातारीच्या चांगलंच लक्षात आलं, जे खरोखरच होणार होतं ते तर होणारच आहे. मात्र नंतर बिनकामाची गोष्ट, भांडणं वाढवणारी गोष्ट होत असेल तर आणखी अशांती पसरते. तिने दीक्षाही घेतली. आता एके दिवशी काय झालं की तिची पुत्रवधू म्हशीचं दूध काढून आणि वर कड्यांमधून एक लोखंडी कडी टांगत होती, लोखंडी सळईची खाली हुक असलेली, त्यात बादली अडकवत असत दुधाची, मांजर आणि कुत्र्यांपासून बचाव होण्यासाठी. तर तिच्या पुत्रवधूने दूध काढलं, 5-6 लिटर दूध एका वेळचं, आणि त्यावर टांगायला लागली वर. तिला अंदाजाने प्रॅक्टिस झाली होती, त्यावर अडकवून सळईच्या टोकाला लागताच मग खाली सोडून द्यायची. ते फिट व्हायचं, त्यावर अडकायचं. त्या दिवशी चुकून दुसऱ्या साईडला लागली ती आणि तिने सोडून दिलं. सबंध बादली खाली उलटी पडली आणि सगळ्या फरशीवर दूध सांडलं. आता ती पुत्रवधू दुधाकडे बघत नव्हती, म्हातारीकडे बघत होती, कारण ही तोफ गोळे सोडणार आता. नाराज होऊन बघत होती. तर म्हातारी म्हणाली, मुली ठीक आहे, आज हे आपल्या भाग्यात नव्हतं, ह्याला असंच गोळा कर वरच्यावर आणि म्हशीला पाज. आता ती बराच वेळ विचारात पडली की म्हातारीने तर शिव्यांसकट काठीने मारायला हवं होतं, आज हे कोणतं स्टेशन पकडत आहे. बराच वेळ तिचा विश्वास बसलाच नाही. तिला वाटलं ही रागात असं बोलत असावी. नंतर तिने विचार केला, आपला नवरा येऊ दे, मग धडा शिकवेल ही. त्या दिवशीही त्याला काहीच म्हणाली नाही ही. तर ही म्हातारी, त्या मुलीने, पुत्रवधूने ह्या आपल्या सासूचे पाय पकडले. दोघींनी भांडणं काही केली नाहीत आणि म्हणाली, आई माझ्याकडून चूक झाली, नाही बाळा काय हरकत नाही, हे तर होणारच होतं, हे तर आपल्या भाग्यातच नव्हतं, उगीचच भांडणं वाढवत बसतो आपण, बाळा तुला कधीच काही म्हणणार नाही. तेव्हा बघा, सत्संगला आल्यामुळे ते महाभारत कमी झालं, शांती मिळाली. तर परमात्म्याच्याच कृपेने ह्या घाण लोकात आपण शांत आणि सुखी होऊ शकतो. आणि मग भक्ती करूया. त्या पुत्रवधूने मग नाम घेतलं, दीक्षा घेतली, घरी मिनी सतलोक झाला परमात्म्याच्या कृपेने. तर पुण्यात्म्यानं परमात्मा येऊन ज्ञान सांगत असत आणि तेच हे यथार्थ ज्ञान सांगायचे. आमचे धर्मगुरू
हिंदुस्थानात मुसलमान आणि हिंदू हे दोनच धर्म अधिक होते आणि ही दोन्ही परमात्म्याची लेकरे. परमात्मा म्हणतात, मैं रोवत हूँ सृष्टि को, या सृष्टि रोवे मोहे. गरीबदास इस वियोग को हो, समझ न सकता कोई. मी रडतो तुमच्यासाठी, तुम्ही माझी लेकरं आहात. तुम्ही महादुःखी आहात, जन्ममरणाच्या या दुःखात दुःखी आहात. आणि इथे कुत्रा गाढव डुक्कर होऊन काय खात आहात आणि तिथे काय खात होतात तुम्हाला माहीत नाही, तुम्हाला झलकच नाही सतलोकाची. तर ह्या उद्देशाने 600 वर्ष आधी परमात्मा जेव्हा 5 वर्षांचे झाले त्याचवेळी ह्या रामानंद 104 वर्षांच्या ब्राह्मणावर विजय मिळवला होता ज्ञानात. शेवटी त्या महापुरुषांनी करबद्ध होऊन डोकं ठेवलं होतं की तू परमात्मा आहेस. तुम स्वामी मैं बाल बुद्धि, भरम कर्म कियो नाश. गरीबदास निज ब्रह्म तुम, मोहे हो गया दर्द विश्वासी. रामानंदजी 104 वर्षांचे महात्मा, ज्यांनी 1400 ऋषी शिष्य बनवले होते, जे त्यांच्याद्वारे मिळालेल्या ज्ञानाचा प्रचार करत असत. आता तो म्हणतो की तू स्वामी, मी बालक बुद्धी. पुण्यात्म्यांनो, ब्राह्मण ह्याला म्हणतात. परमात्मा सांगतात ब्राह्मण तोच आहे जो ब्रह्म ओळखतो. आता तो ब्राह्मण होता, त्यांनी ना समाज पाहिला ना मान पाहिला, भगवान पाहिला. एका बाजूला तर विणकराचा मुलगा उभा आहे, तर एका बाजूला अख्खा समाज उभा आहे. विणकराचा मुलगा नाही तर तो भगवान दिसला, कारण स्वतः बघून आले होते आणि चरणांवर डोकं ठेवलं होतं. याला ब्राह्मण म्हणतात, याला विद्वान म्हणतात, महापुरुष म्हणतात. लोक लाज ठेवत नाहीत. परमात्म्यासाठी हा निघाला होता आणि परमात्मा समोर आहे, मग समाज नाही पाहू शकणार अशी व्यक्ती? तो महामूर्ख आहे, तो भक्त नाहीये. मग तर परमात्मा आपल्या सर्वच हिंदूंनाही समजावत असत, मुसलमानांनाही समजवायचे आणि काय म्हणायचे? नहीं है दारमदारा वहां तो नहीं है दारमदारा. नहीं है दारमदारा वहां तो नहीं है दारमदारा. उस दरगाह में धर्मराज है, उस दरगाह में धर्मराज है. वो लिखा लेगा सारा वहां तो नहीं है दारमदारा. नहीं है दारमदारा वहां तो नहीं है दारमदारा. मुल्ला कुके बंग सुनावे, मुल्ला कुके बंग सुनावे. ना बैरा करतारा वहां तो नहीं है दारमदारा. नहीं है दारमदारा वहां तो नहीं है दारमदारा. 300 रोजे खून करत हो, 300 रोजे खून करत हो. तुम कैसे हो दीदारा वहां तो नहीं है दारमदारा. नहीं है दारमदारा वहां तो नहीं है दारमदारा. मूल गवाए चले हो काजी, मूल गवा चले हो काजी. बरिया घोर अंगारा वहां तो नहीं है दारमदारा. भवजल डूब गए हो भाई, भवजल डूब गए हो भाई. तुमरा कीजिएगा मुंह काला वहां तो नहीं है दारमदारा. हे तर काझींना समजावले, मुसलमान धर्माच्या मार्गदर्शकांना. आता ब्राह्मणांना, हिंदूंना समजावतात. भाई वेद पढ़े पर भेद न जाने, वेद पढ़े पर भेद न जाने. ये बाँचे प्राण 18 वहां तो नहीं है दारमदारा. जडकू अंधा पत्ते खवावे, जडकू. दगडी मूर्तीच्या पुढे फुलं वाहतात, फळं वाहतात आणि वाचतात वेद, वाचतात वेद आणि गीता आणि चुकीची साधना करतात मनमुखी.
वेद पढ़े पर भेद न जान, ये बातें पुराण 18। जड़ को अंधे पत्ते खुआव, ये भूल गए सिरजनहारा। उजड़ खेड़े बहुत बसाए, बकरा झोटा मारा। जाकू तो तुम मुक्ति कहत हो, वो है कच्चे बारा। मांस मछरिया खाते पांडे, किस विद रहे अचारा। सौ जजमान नरक में चाले, और डूबे सौ परिवारा। छाती तोड़ हन जम किंकर, लाग्या जम का लारा। दास गरीब कहे बेकाजी, ना कहीं वार न पारा। हिंदू हदीरे पूजे ही, ये मुस्लिम पूजे घोरे। दोहु दीन धोखे पड़े, ये हो गए कठिन कठोरे। हिंदू तर हे माता सटवाई समाधी, मेल्यानंतर त्याचं स्मारक बनवतात, त्याला पूजतात. आणि मुसलमान पूजतात त्या दर्ग्याला, जिथे कोणी संत फकीर पीर राहिला असेल त्याच्या मृत्यूनंतर स्मारक बनवून. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? संतोष वसंत मोरे. आपण कुठून आलात? मुक्काम पोस्ट मसावद, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? मी मोलमजुरी करतो आणि हातमजुरी हा आमचा मुख्य व्यवसाय आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 26 नोव्हेंबर 2016 रोजी मी संत रामपालजी महाराज यांची नामदीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? मी आदिवासी समाजात जन्म घेतल्या कारणाने आदिवासी समाजातील जी परंपरागत भक्तिविधी होती, जसे 5 तत्वाची आम्ही भक्ती करत होतो, त्याच्यामध्ये धरतीपूजन वगैरे, त्याच्यानंतर डोंगरपूजन, त्याच्यानंतर शिवारदेव, ही आम्ही आदिवासी समाजातील परंपरागत भक्ती करत होतो. त्याच्यानंतर आमची आदिवासी समाजातील जी कुलदैवत होती देवमोगरा माता, तर त्या ठिकाणी आम्ही पायी पदयात्राला जायचो. आणि पदयात्राला जात असताना आम्ही ते बँड वगैरे घेऊन नाचत कुदत तिथं जात होतो. त्याच्यानंतर वणी येथे सप्तशृंगी माता याचीसुद्धा पदयात्रा आम्ही करत होतो. त्याच्यानंतर शिर्डी येथील साईबाबा येथेसुद्धा आम्ही पदयात्रेसाठी जात होतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण आदिवासी समाजामध्ये जी भक्ती साधना करत आहात तीच भक्ती साधना आपण करत आहात, जसे की मंदिरात जाणे, देवीदेवतांची पूजा करणे, डोंगराची पूजा करणे, धरती मातेची पूजा करणे. त्याचप्रमाणे आपण जे देवस्थानं आहेत शिर्डी, वणी या ठिकाणी सुद्धा जाऊन त्यांची साधना आपण करत होतात. तर संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्या मार्गात कसे आलात? ही सगळी भक्तिविध करत असताना मी मोबाईल रिपेरिंगचा व्यवसाय करायचो. आणि मोबाईल रिपेरिंगचा व्यवसाय करत असताना माझ्याकडे 2 मोबाईलची दुकाने होती. तर ती दोन्ही मोबाईलची दुकाने, तर मी एवढा कर्जबाजारी झालो तर ती दोन्ही दुकाने माझे बंद पडली. तर ती दोन्ही दुकाने बंद पडल्या, नंतर मी एवढा डिप्रेशनमध्ये आलो. तर काय करावं हे मला सुचतच नव्हतं. तर माझे 2 मित्र होते, त्यांनी अगोदर संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा घेतली होती. तर हे डिप्रेशनमध्ये असताना तर मी नेहमी असं विचार करायचो, तर परमात्मा मी एवढी भक्ती करतो, 21 दिवस मी श्रावणात महिन्यात उपास पकडायचो, तरीसुद्धा एवढं डिप्रेशनमध्ये कर्ज वगैरे माझ्यावर झाले होते. तर 2-3 लाख रुपये हे कर्ज होते. तर दोन्ही मोबाईलची दुकाने बंद पडल्यानंतर
जी आवक होती ती माझी बंद झाली. तर माझ्यासमोर हा नेहमी प्रश्न पडायचा, तर मी हे लोकांचे कर्ज फेडू कसं? तर हे असताना मग ते जो माझे मित्र होते तर त्यांनी मला ज्ञानगंगा ही पुस्तकं दिली आणि ते मी वाचलो. तर त्यात असं लिहिलं होतं, तर जोपर्यंत आपण शास्त्र अनुकूल साधना करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणत्याही प्रकारचा लाभ भेटत नाही. तर मी संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा ह्या कारणाने घेतली होती, तर काहीतरी माझ्यावरील जे कर्ज आहे ते दूर होईल. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपले जे मित्र आहेत त्यांनी आपल्याला संत रामपालजी महाराजांनी लिखित ज्ञानगंगा ही पुस्तक दिली. ते पुस्तकाचं आपण वाचन केलं आणि आपला मुख्य उद्देश होता की आपण कर्जापासून मुक्त व्हावात, म्हणून आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? सर, मी संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर मला आर्थिक लाभ पण भेटला आणि शारीरिक लाभ पण भेटला आणि मानसिक लाभ पण भेटला. तर शारीरिक लाभ मला ह्या पद्धतीने भेटला, तर मी 1997-98 मध्ये 10वीत असताना मला TBचा आजार झाला होता. तर TBच्या आजाराने मी 6 महिने डॉटचा वापर केला. तर डॉटची ट्रीटमेंट पूर्ण केल्यानंतर माझा जो रिपोर्ट आला तो नील आला. तर तो रिपोर्ट नील असूनसुद्धा दर 6 महिने 9 महिन्यांनी मला ब्लडची वॉमिट व्हायची. तर घरचे ह्या प्रॉब्लेममुळे खूप असं त्रासले होते. तर त्यामुळे संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर तो जो माझा शारीरिक प्रॉब्लेम होता तो दूर झाला. आणि मानसिक प्रॉब्लेम म्हणजे असं, तर मी हे कर्जबाजारी झाल्यामुळे मी पूर्णतः डिप्रेशनमध्ये आलो होतो. तर संत रामपालजी महाराज यांच्या फोटोसमोर मी दंडवत टाकायचो. तर हे बंदी छोड ही जो माझी स्थिती आहे कर्जाची, तर ती जर फेलली गेली तर मी पूर्णतः तुझी भक्तीमध्ये दृढ होईल. तर या पद्धतीने 3 ते 6 महिन्यानंतर मी दुसऱ्या दुकानावर जॉबला लागलो आणि संत रामपालजी महाराज यांची एवढी दया झाली, तर जॉबला लागल्यानंतर त्यांनी मला ॲडव्हान्समध्ये 50,000 रुपये देऊन मी ती जे घेणं होतं ते हळूहळू फेडत गेलो. संत रामपालजी महाराज यांची नामदीक्षा घेतल्यानंतर ते जो माझे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह व्हायला लागले. तर यामुळे जी भक्ती संत रामपालजी महाराज यांनी दिली ती सत भक्ती आहे आणि त्याच्याने प्रत्येक जो माझा प्रॉब्लेम होता त्याचं समाधान झालं. सर, जसं तुम्ही सांगतात की संत रामपालजी महाराजांनी जी भक्तिविधी आपल्याला दिली ती शास्त्रानुसार होती आणि तीच सद्भक्ती होती आणि त्याच्या जोरावर आपल्याला आपल्या ज्या समस्या होत्या त्यातून आपण बाहेर आलात. तर मला असं विचारायचं आहे, आपण सांगत होतात की आपण 10वीत असताना आपल्याला TBचा आजार होता आणि तो आजार संपूर्ण पूर्णतः बरा होऊनसुद्धा आपल्याला वारंवार 6 महिन्यांनी 9 महिन्यांनी रक्ताच्या उलट्या होत होतात. परंतु मला असं विचारायचं आहे, संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा आपण 2016 रोजी घेतली, तर आजच्या स्थितीला आपल्याच्या उलट्याचा प्रॉब्लेम आहे पूर्णतः दूर झाला का? हो सर, संत रामपालजी महाराज यांची नामदीक्षा घेतल्यानंतर अजूनपर्यंत मला एकही रक्ताची उलटी झाली नाही आणि मी आता जडकामसुद्धा करू शकतो, शेतीकामसुद्धा करू शकतो. मला काहीही त्या उलटीचा आता प्रॉब्लेम नाही सर. सर, त्याचप्रमाणे तुम्ही असे पण म्हणत होतात की आपल्यावर जे कर्ज होतं संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षेत येण्या अगोदर आपल्यावर जे कर्ज होतं त्या कर्जाची परिस्थिती किंवा ती स्थिती आज काय आहे? संत रामपालजी महाराज यांची दयेने आज 4 वर्ष झाली मला. तर मी दुसऱ्याकडे आज 8,000 रुपये महिन्याने राबत आहे. तर एवढं संत रामपालजी महाराज यांची दया झाली तर आज कोणत्याही कर्जदाराचं माझ्यावर घेणं उरलेलं नाही. तर 8,000 रुपये महिन्यात संत रामपालजी महाराज यांचीच कृपा आहे. तर घरातील खर्चही चालला आणि इतर जे कर्ज घेणारे होते त्यांचेही कर्ज मी फेडले. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सत्साधनेमुळे
आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. आपले जे कर्ज होते ते पूर्णतः संपून गेलेत. त्याचप्रमाणे जी आपल्याला शारीरिक व्याधी होती ती पण पूर्णपणे बरी झाली. तर या अनुषंगाने आपला जो समाज आहे, जो श्रोतावर्ग आज आपल्याला बघत आहेत, त्यांना आपण काय संदेश द्याल? मी संदेश तर नाही देऊ शकत सर. फक्त एवढी विनंती करू शकतो माझ्या समाज बांधवांना. तर आज संत रामपालजी महाराज हे पूर्ण संत आहेत. ती जे भक्ती देतात ते शास्त्राच्या आधारावर, प्रमाणाच्या आधारावर भक्तिविधी देतात. तर त्या भक्तिविधीने शारीरिक, मानसिक आणि आर्थिक तिन्ही लाभ आपल्याला प्राप्त होतात. आणि आपलं जे मनुष्य जीवन आहे ते सुखमय आपण जगू शकतो. तर मी एवढीच विनंती करतो, तर आपणही संत रामपालजी महाराज यांची नामदीक्षा ग्रहण करून एक सुखमय जीवन जगा. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण एक आदिवासी समाजातून आहात, तर मला असं म्हणायचं आहे की आदिवासी समाजासाठी आपण आपल्या लोकल भाषेमध्ये त्यांना काय संदेश द्याल? आपली जी आदिवासी जी संस्कृती सर, ती प्रकृतीपूजक सर. आपू प्रकृतीलाच बटा मानत, पण या संत रामपालजी महाराज यो आपला प्रमाण देरण असं. आता प्रकृती 5 तत्व आणि 3 गुणच नाही सर. आणि आपला जर मोक्ष जर प्राप्त करा नसं तर प्रकृती ती उच्च उठू पडी. संत रामपालजी महाराज जो भक्ती विधी देरण सर, ते 5 तत्व आणि 3 गुण इस नाती उच्चला जो परम अक्षर ब्रह्म सर. आपू आदिवासी समाज असल्यामुळे जो आदिपुरुष सर, ती आदिपुरुषनी भक्ती आपल्याला येऊ पडी. आज जो संत रामपालजी महाराज सर, तो आदि परमपुरुष जो आदि नारायणाकत तिनी भक्ती देरण. तर म्हणा आदिवासी समाजला एक विनंतीपूर्वक एक विनंती करू आहे, तर आपला बी जर आपला जीवनना मोक्ष करावा ना सर, आता पूर्ण संत रामपालजी महाराज इनी दीक्षा ग्रहण करीसनं आपणा मानव जीवनना कल्याण करा. सर, जसं तुम्ही सांगत आहात की जर मानव जीवनाचं कल्याण करायचं असेल तर संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारायला हवी. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला असं जाणवलं किंवा अशी इच्छा झाली की त्यांनी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी, तर तो व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? आज विविध चॅनलवर संत रामपालजी महाराज यांचे सत्संग सुरू आहेत. तर त्या सत्संग चालू असताना खाली पट्टी चालते, त्या पट्टीवर आश्रमांचे नंबर असतात. तर त्या नंबरवर आपण फोन लावून आपल्या जिल्ह्यात नामदान सेंटर चालू आहे, तर ते आपण त्यांच्या पत्ता तिथनं घेऊन नामदीक्षा घेऊ शकतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांच्या दयेने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहे. आणि जर एखाद्या साधकाला नामदीक्षा घ्यायची असेल तर तो साधक या नंबरवर संपर्क साधून त्या नामदीक्षास्थळी जाऊन नामदीक्षा घेऊ शकेल. परंतु मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतील? नाही सर, संत रामपालजी महाराज यांची नामदीक्षा जर आपण घेतली तर 1 रुपयाही खर्च लागत नाही. उलट जी भक्तिविधीसाठी जी सामग्री लागते, नामजाप कार्ड वगैरे, तर ती आपल्याला फ्री दिली जाते. इथंही 1 रुपयाही खर्च लागत नाही. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून
7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.